राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी काल शपथ घेतलेली आहे। काल कॅबिनेटची पहिली बैठक देखील झालेली आहे आणि यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चर्चा झालेली आहे। आपण जर पाहायला गेलं तर या बैठकीमध्ये त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे की यापूर्वी मराठा समाजाला आम्हीच आरक्षण दिलं होतं आणि यापुढेही आम्हीच आरक्षण देऊ असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। मी सध्या उभा आहे जालन्यातल्या अंतरवाली सराटी या ठिकाणी। माझ्यासोबत या ठिकाणचे काही मराठा आंदोलक आहे किंवा ग्रामस्थ आहेत। आपण यांच्याशी बोलणार आहोत की देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झालेले आहेत, नेमकं त्यांना काय वाटतं, काय सांगणार बाबा? आमचं असं आहे, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले। आम्ही टीव्हीवर इकडं तिकडं बघितलं, देवेंद्र फडणवीस, अजित दादा, एकनाथ शिंदे ही चांगली गोष्ट आहे, पण देवेंद्र फडणवीस साहेबाला आम्ही चांगलं समजतो। आम्ही आमचा शब्द ऐकला मराठी समाजाचा की मी मराठी समाजाला आरक्षण देतो, तर म्हणजे आम्ही इतकी खुशी झाली, तर भलती खुशी झाली आमची। आता कसं आहे, आता जेव्हा आमच्या पदरात पडन तेव्हा आम्हाला खरं वाटन। पण देवेंद्र भाऊ म्हणजे हा एक परमेश्वरासारखा माणूस आहे, चांगला माणूस आहे, जो काही वाईट नाही, काही नाही, काही नाही, चांगलं। ते अंतरवाली सराटी आहे ज्या ठिकाणी मनोज दादा जरांगे पाटलांनी आंदोलन सुरू केलं होतं। 14.5 ते 15 महिने हे आंदोलन चाललं, तुम्ही देखील हे साक्षीदार राहिलेले आहेत। कसं बघता याकडे? कारण तुमचा लढा जो होता हा अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात होता, आज ते मुख्यमंत्री झालेले आहेत। त्याचं कसं की एक एक सांगितलं ऐकलं, म्हणजे आमचं ज्या टायमाला काठीलाठी झाली त्या टायमाला फडणवीस साहेब म्हणजे ते त्याचे मालक होते, आता त्यांनी केलं। आता आम्ही मराठा समाज म्हणजे काही एक समाज नाही भाई, सगळे म्हणले त्याहीनंच केलं, त्याहीनंच केलं। आमच्या पोटात काही शंका नाही त्यांच्याविषयी, काही नाही। देवेंद्र भाऊ म्हणजे पांडुरंगासारखा माणूस आहे, चांगला माणूस। आज काय अपेक्षा आहे त्यांच्याकडून? कारण ते आज कसं मुख्यमंत्री की झाले। आम्हाला आरक्षण देऊ म्हणले म्हणजे आम्हाला एकदम खुशी वाटली। आम्हाला त्यांच्याकडून एवढीच अपेक्षा आहे की आमचं आरक्षण आम्हाला देऊन टाकावं, काही याच्यात गलती करू नाही। बरोबर। याचबरोबर दादांनी असं इशारा देखील दिलाय की आम्ही सामूहिक उपोषणाला बसणार आहोत। काय सांगणार, तुम्हाला काय वाटतं याबद्दल? आता दादाचं कसं आहे की दादानी आता इतकं 14 महिने लढा करून सारा आमच्या संघ फिरून, कसं की दादाला वाटतं की दादा आपली बी लबाडी निघू नये, काही नाही। दादा कुणा जर एखादा गोष्ट चुकली असेल, झाली असेल, त्याला ते बोलले असते, त्याला ते हे सगळं सोडून द्यावा आणि देवेंद्र भाऊनी आमच्या दादाला घेऊन संघ चला, आरक्षण द्यावं, आरक्षण द्यावं। बरोबर। दादा तुम्हाला काय वाटतं, काय वाटतं तुमची प्रतिक्रिया काय? कालचा मुख्यमंत्र्याचा उपमुख्यमंत्र्याचा शपथविधी झाला, आनंदाची गोष्ट झाली, सगळी होती। बाहेरच्या राज्यातले सुद्धा मुख्यमंत्री हे सगळे आले होते आणि ह्या लढ्यासाठी जे आम्ही प्रयत्न करीत होतो त्या आरक्षणाचं सुद्धा देवेंद्र साहेब बोललेत की मी मराठाचं आरक्षण मीच देतो। सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे, तुम्हीच दिलं, पहिल्यांनी दिलं होतं ते टिकलं नाही बाकीच्याकडून, पण आता तुम्हीच आहेत, तुम्हीच दिलं तर सगळ्यात चांगलं होईल। आणि तुमचं हे 14.5 महिने जे उपोषण आंदोलन चाललं ते देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात होतं, एक पाहायला गेलं तर आता ते मुख्यमंत्री झालेले आहेत, तुम्हाला काय वाटतं, काय अपेक्षा? विरोधात नव्हतं साहेब। पहिली गोष्ट लाठीचार्ज झाला, तिथून पुढं आमचं सगळ्याचे डोके फिरलेले होते, कारण लाठीचार्ज आम्ही शांततेत चाललं होतं, सगळं हरिपाठ चालू होता, भजन कीर्तन चालू होतं, लाठीचार्ज करायचं काही कामच नव्हतं ना। बरोबर। मग लाठीचार्ज केला त्याच्यामुळे आमचे मराठी डोके फिरले होते। मग आता त्यांच्याकडून अपेक्षा काय? कारण 5 वर्ष ते राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषवणार आहेत, मुख्यमंत्री असणार आहेत। त्याचबरोबर त्यांनी असं देखील म्हटलंय की यापूर्वी मराठा समाजाला आम्हीच आरक्षण दिलेलं आहे आणि पुढे देखील आम्हीच देऊ। आनंदाची गोष्ट ना, तुम्ही जे म्हणले त्या आम्हाला सुद्धा आनंद व्यक्त केला आहे आम्ही त्याचा। तुम्ही शपथविधी घेतली त्याच्याबरोबर आम्हाला बी चांगलं वाटलं आणि तुम्ही त्या अनुषंगाने बोलले बी की मी मराठीचं आरक्षण मीच देऊ शकतो। आनंदाची गोष्ट आहे, तुम्ही जर दिलं तर आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचू। बरोबर। दादा तुम्हाला काय वाटतं, कारण तुम्ही त्या लाठीमारमध्ये जखमी झाले, तुम्हाला गोळ्या लागल्या होत्या, काय वाटतं आज प्रतिक्रिया काय तुमची? आज प्रतिक्रिया एवढीच आहे, यांचं दिसतं शपथविधी झाली, सरकार स्थापन झालं, त्यात आम्ही एकदम आनंदात आहे। आनंदात असल्यामुळं पुन्हा दादानी आम्हाला मतदानाला कोणचा विरोध केला नाही, जरांगे पाटलांनी बी कोणालाच विरोध केला नाही आम्हाला। त्यांनी एक भूमिका स्पष्ट मांडली ती, तुम्हाला ज्याला आणायचं त्याला आणा, ज्याला पाडायचं त्याला पाडा। आम्ही घरोघर सांगून ठेवलं लाडक्या बहिणीला, तुमच्या लाडक्या भावाने तुम्हाला मदत केली, तुमची लाडक्या भावाचं काम करायचं। आम्ही एक भूमिका केली, आमच्या लाडक्या मेवणीने आमचं मंडळीचं काम केलं, मेवण्याला सांभाळ केला, आम्ही बी त्यांचंच काम केलं, म्हणजे महायुतीचं काम केलं, महायुतीचंच काम केलं। महायुतीचं काम केल्यानंतर देवेंद्र फडणवीसचे शब्द याच्या आधी बी ऐकले होते आम्ही, शपथविधी घ्यायच्या आधी बी, देईन तर मराठ्याला आरक्षण मी आम्हीच देणार।
त्याच्यात मग आम्ही खुश झाल्यामुळे अजूनच आम्ही त्यांच्या कामाला जास्त झटून बरं, आता राहिलो. 5 वर्ष ते मुख्यमंत्री असणार आहेत. काय अपेक्षा आहे त्यांच्याकडून, काय वाटतं? अपेक्षा एकच आहे का आता त्यांनी दिलेला शब्द पाळावा. त्यांनी जसा शब्द दिला आरक्षण आम्ही देऊच, हे आरक्षण त्यांनी दिलं. अजून बी पुढे 5 वर्ष आम्ही त्यांना डोक्यावर घेऊन नाचू. बरं, दादांनी देखील इशारा दिलाय की आम्ही सामूहिक उपोषण करणार आहोत. काय वाटतं, कशा प्रकारचं उपोषण असेल, कधी उपोषण होईल? उपोषणचं ते सध्या सांगू शकत नाही आपण. जे दादा जेव्हा निर्णय सांगते तेव्हा आम्ही तुम्हाला भूमिका मांडू. अगदी बरोबर आहे. दादा, तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला काय वाटतं दादा? काय वाटतं? देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेले आहेत. मुख्यमंत्री पण द्यायला पाहिजे ते. हा. मग काय ते आता कोणी सगळेच तेच म्हणते काल म्हणालेत की म्हणे आम्ही मराठ्यांना आरक्षण गेलाय देऊ. शब्द. मग आता ते पाळायला पाहिजे त्यांनी. बरोबर. हा. कुठून आलेत तुम्ही? बीड. बीड. हा. दादांना भेटायला. हा. बरोबर. दादा, तुम्ही कुठून आले? मी गावकरीच आहे. गावकरी. बरं, काय वाटतं तुम्हाला देवेंद्र काही नाही, फडणवीस? आमचं आम्ही मराठा हा ओबीसी मध्ये आहे ना, ओबीसी मध्ये आरक्षण द्यावं त्यांनी. बरोबर. नवीन सरकार स्थापन झालं आता. देवेंद्र फडणवीस आता मुख्यमंत्री झालेले आहेत. 5 वर्ष ते मुख्यमंत्री पद भूषवणार आहेत. काय अपेक्षा आहे नाही, मग त्यांनी यापूर्वी आरक्षण दिलं होतं ना, तर टिकलं नाही ते आरक्षण. आणि आता आम्ही ओबीसी मध्ये आहे मराठा, तर आम्हाला ओबीसी मध्ये आरक्षण तुम्ही द्यावं, हीच काल आमची म्हणाले- अपेक्षा आमच्या गावकऱ्यांची. म्हणाले की दादांचा जी लढा चालू आहे ना, आमची मागणी काय, आम्ही मराठा हा ओबीसी मध्ये आहे, तर ओबीसी मधून आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे. बरोबर. हो. नाही, काल तसं ते म्हणालेत की आम्ही मराठ्यांना आरक्षण देऊ, यापूर्वी देखील आम्हीच आरक्षण दिलेलं. काय आणि वाटतं? मग आम्हाला अपेक्षा आहे ना त्यांच्याकडून, शब्द द्यावं ना पाळतील त्यांनी. आता परत पुन्हा आलेत ना ते सत्तेमध्ये सगळे, तर द्यावं त्यांनी, शब्द पाळावं त्यांनी. अगदी बरोबर. अम्मा, तुम्ही कुठून आले? घेतले गावकरी गावकरी. काय वाटतं देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेवर तुम्हाला? काय त्यांनी आता शपथ घेतली, मग त्यांनी आरक्षण द्यावा. त्यांनी रात्री म्हणले देतो, मग ते पाळते ना शब्द ते. पाळतील. हा, पाळते ना. बरं दादा, पुन्हा उपोषणाला बसणार आहेत. सामूहिक उपोषण त्यांनी म्हटलेलं आहे. काय वाटतं तुम्हाला, त्यांनी बसावं नाही बसावं? माझा दादाजी सांगते ना त्याच्यावर परिकार करायला. अगदी बरोबर. हा. आपण या ठिकाणी पाहू शकतो, काल शपथविधी सोहळा मोठ्या दिमाखात पार पडलेला आहे. यासाठी गृहमंत्री असतील, पंतप्रधान असतील देशाचे, हे देखील उपस्थित होते. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री असतील, केंद्रीय राज्यमंत्री असतील, विविध राज्यांचे मुख्यमंत्री असतील, यांच्या उपस्थितीत काल मोठा दिमागदार सोहळा शपथविधीचा पार पडलेला आहे. आणि देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषदेत म्हटलेलं आहे की यापूर्वी आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे आणि यापुढेही आम्हीच देणार. त्यामुळे जालन्यातल्या अंतरवाली सराटी गावातील ग्रामस्थांनी देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी एक भूमिका बोलून दाखवलेली आहे आणि देवेंद्र फडणवीसांनी दिलेला शब्द पाळावा असं म्हटलेलं आहे. गौरव साळी, मुंबई तक, जालना.